शिंदेचा आणखी एक शिलेदार अडचणीत. महायुतीचे आमदार सभागृहातच भिडले. आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर एकनाथ शिंदेच्या आणखी एका शिलेदाराच्या पैशांच्या बंडालासह फोटो समोर आल्याने खळबळ उडाली. ओबीसी समुदायाला मिळणाऱ्या निधीवरून सत्ताधारी महायुतीच्या आमदारांमध्ये विधान परिषदेच्या सभागृहात काडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. लाडकी बहीण योजनेत तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण बहिणींनी तुम्हाला जोडा दाखवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. राज्य निवडणूक आयुक्तांची तातडीने यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिंदेचा आणखी एक शिलेदार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची पैशांच्या बंडालासह कथित चित्रफित व्हायरल झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सदरी चित्रफित समोर आणली आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात विरोधकांच्या हाती आहे ते खोलीत सापडले असून शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यावर कंत्राटच्या कामात कमिशन घेतल्याचा गंभीर आरोपही केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याच दरम्यान मंत्री गोगावले यांनी सर्व आरोपी पेटवून लावले आहेत. माझ्याकडे एवढे पैसे असते तर मुंबईला घर घेतले असते. मी बँकेतून कर्ज घेऊन घर घेतले असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.